आता घेऊन आला नाहीच पैसे का द्यायचे होत. आज आम्ही चाललेलो तासगावला, कारण रियानला 4 व्हीलर घ्यायची होती. भावांनो, कोल्हापूर मार्गे जात असाल तर जरा सांभाळून जावा, कारण रस्ता लयच खराब आहे. अच्छा हमको सिखा रिया है. हँड ब्रेक मध्ये भावाने सीट बेल्ट अडकवल्याला पोलिसाला बघून मग एकदाशीच तासगाव मध्ये येऊन पोहोचलो. तासगाव मध्ये बाबासाहेबांचा पुतळा एकदम खतरनाक केलाय. तासगाव ही आबांच्या नावामुळे ओळखलं जाते. मग काय, एका साईडला गाडी दाबली आणि म्हणले की चला नाश्ता तर करून घेऊ. एवढ्यात बबन भाई म्हणला की चल जरा एटीएम मध्ये जाऊन येऊ. मग काय, एटीएम मध्ये आलो आणि एटीएम मध्ये आल्यानंतर ना भावानं उलटी चिप घातल्याला. त्याला सांगितलं की सरळ चिप घाल, तर भावानं 1 नाही 2 नाही डायरेक्ट 20,000 रुपये काढले. एवढ्यात 5 रुपयाचं कुरकुरे घेऊया म्हणलं, ते पण एक्सपायर झालं म्हणून टाकून दिलं तिथं. मग काय, भावानं वडापावला ऑर्डर दिला. लगेच वडापाव पण गरम गरम आले, ते खाऊन घेतलं. मग काय, डायरेक्ट सेकंड हँड शोरूम मध्ये आलो, पण जे पाहिजे होती ती गाडी नव्हती. मग तसंच या गाडीची पण व्हॅल्युएशन करूया म्हणला रे. भावाच्या गाडीची बॉनेटची वायर तुटलेली, मग कसं तर करून बॉनेट काढलं. तिथं गाडी दाखवून आम्ही दुसऱ्या शोरूम मध्ये आलो, पण इथं गाडी तर पसंत पडलेली, पण लईच बजेटच्या बाहेर होती. मग दादानं ट्रायलला गाडी दिल्या, तर बबन भाई म्हणते चला आता सांगलीला जाऊया डायरेक्ट. गाडीची ट्रायल मारताना हे छोटंसं बाळ मागं बघून काय विचार करत होतं काय माहिती. मग तिथलं सगळे कामावरून आम्ही सांगली दिशेने निघालो. MIDC पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेतलो. भावानं म्हणला की मी जरा मागं बसतो, तू गाडी चालव. मग मी गाडी चालवायला गेली. रेहाननं भजी घेतलेला, मग त्याला म्हणलं तू गाडी चालव, मी तोवर भजी खाऊन घेऊ. सगळे कामावरून निवांत घरात बसलेलं, तेवढा सोहेलनं फोन लावलेला मला न्यायला. मग त्याला न्यायला आलो, नाही म्हणून चालत नाही भावाला. हे जी बसून बोलत आहे ना भावानं, मी हे काय बोलत आहे हे ऐकायचं असेल तर भावाला फॉलो करून ठेवा. आणि भावानं हे येत्या दिवसामध्ये ही व्हिडिओ अपलोड करणार आहे. गुड नाईट.